हॅलो, नमस्कार. तुमच्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आता लवकरच नवरात्र उत्सव येणार आहे. सर्वांना त्याची खूप उत्सुकता देखील असेल, कारण नवरात्र हा हिंदू धर्मातील एक लोकप्रिय सण तर आहेच आणि तो संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी सुरू होतो. हा सण नवरात्री आणि 10 दिवसांचा असतो. त्याच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करतात, दुर्गा मातेची पूजा करतात. पण हा नवरात्र उत्सव साजरा का केला जातो हे तुम्हाला माहित आहे का? चला त्याचीच कथा आज आपण ऐकूया. हजारो वर्षापूर्वी महिषासूर नावाचा एक राक्षस होता. त्याचं शरीर निम्म राक्षस आणि अर्ध म्हशीचं असं होतं. तो वर्षानुवर्षे ब्रह्मदेवाची तपश्चर्या करत होता. एके दिवशी ब्रह्मदेव स्वतः प्रकट झाले आणि ते त्याच्यावर म्हणाले, हे महिषासुरा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू माग, तुला काय मागायचं ते. त्यावर महिषासूर म्हणाला, हे देवा, मला असा वर दे की तिन्ही लोकांपैकी कोणी मला हरवू शकणार नाही, असं वरदान दे. आता तिन्ही लोक म्हणजे कोण? पाताळ लोक, देवलोक आणि पृथ्वीलोक. त्यावर आता देव त्यांना तथास्तु म्हणाले. आता अखंड सृष्टीची रचना ब्रह्मदेवाने केली. त्यांना माहित होतं त्याने स्त्रीचं नावच घेतलं नाही. त्याला गर्व आला. तो त्याच्या शक्तीचा निरुपयोग करायला लागला. तो साधू, संत, ऋषी यांना मारायला चालू केलं. एवढंच नाही तर देवांना सुद्धा मारू लागला. त्याने सगळीकडे हाहाकार माजवला. तेव्हा सर्व देव महादेवांकडे गेले. त्यांना सांगू लागले, प्रभू, ही सृष्टी वाचवा. देवांचा राज्य तर गेलं, पण ह्या सृष्टीचा जो नाश चाललाय तो कुठेतरी थांबला पाहिजे. तेव्हा ब्रह्म, विष्णू, महेश एकत्र बसले आणि त्यांना एक कल्पना सुचली. त्यातून त्यांनी त्या तिघांच्या ताकदीपासून एक सुंदर स्त्रीची निर्मिती केली. ती म्हणजे आदिमाया शक्ती. आता तिन्ही देवांपासून ह्या देवीची निर्मिती झाली. त्यामुळे त्या देवीच्या हातात प्रत्येक देवाने आपले शस्त्र दिली. मग देवी महिषासुराच्या नगरीत गेली. महिषासुरालाही समजलं कोणतरी आपल्याबरोबर युद्ध करायला आलंय. पण महिषासुराला इतका गर्व होता की तो देवीलाच म्हणू लागला, तू माझ्याशी लग्न कर. त्यावर महिषासुराला देवी म्हणाली की तू मला युद्धामध्ये हरव, मग मी तुझ्याशी लग्न करते. पण त्याला इतका गर्व की तो युद्ध करायला तयार झाला. त्याने देवीवर आक्रमण करायला चालू केलं. पण सगळे शस्त्र देवी नष्ट करू लागली आणि अखेर देवीने महिषासुराचा वध केला. हे युद्ध एकूण 10 दिवस चालले होते. म्हणून नवरात्र उत्सव हा 10 दिवस साजरा केला जातो. आणि हे युद्ध जिंकल्यानंतर सगळ्या देवांनी देवीवर फुलाचा वर्षाव केला आणि सगळे देव, सगळे पृथ्वीलोक आनंदित झालं. आता नवरात्र उत्सवाची कथा तर तुम्ही ऐकली, पण त्याबरोबर आता घटस्थापना का करावी, ती कशी करावी, 9 दिवसांचे 9 रंग कोणते, 9 नैवेद्य कोणते, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक, कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.